धम्मबंधू आणि भगिनींनो, ज्या एका प्रश्नाबद्दल खूप लोकांच्यामध्ये गैरसमज आहेत, असा एक महत्त्वाचा प्रश्न बाबासाहेबांनी इथे हाताळलेला आहे. आणि तो प्रश्न आहे, बुद्ध म्हणजे कोण? याची तोंडपात उत्तरं खूप लोकांच्या जवळ आहेत. बुद्धाची ओळख करून देताना, बुद्धाबद्दल इतरांना काही सांगताना प्रामुख्याने मनुष्य हेच सांगतो की बुद्ध म्हणजे प्रज्ञावान, बुद्ध म्हणजे शीलवान, बुद्ध म्हणजे समाधीवान असं म्हणता येईल आपल्याला. तेव्हा प्रामुख्यानं बुद्धाची 3च लक्षणं पुढे मांडली जातात आणि त्या लक्षणाच्या माध्यमातूनच बुद्धांना ओळखलं जातं. ही बुद्धाची खरी ओळख आहे का, हा मुख्य प्रश्न आहे. बुद्ध प्रज्ञावान आहेत, शंका नाही. शीलवान आहेत, शंका नाही. ते समाधीमध्ये अतिशय परिपूर्ण झाले होते, याबद्दलही शंका नाही. शील समाधी प्रज्ञा ही बुद्धाची अंगभूत वैशिष्ट्ये आहेतच, परंतु त्यावरून बुद्धाची ओळख पटत नाही. कोणालाही विचारलं बुद्ध म्हणजे काय, ते या पलीकडे मनुष्य काहीही सांगत नाही. आणि तो प्रश्न बाबासाहेबांनी इथे हाताळलेला आहे. अनुवाद करणाऱ्यांनी थोडीशी गडबड केलेली आहे. बुद्ध पुरुष म्हणण्याच्या ऐवजी त्यांनी ज्ञानी पुरुष असा अनुवाद केलेला आहे, जो चुकीचा आहे. जाता जाता त्याही गोष्टी काही आपण पाहिल्या पाहिजेत. आणि मूळ इंग्लिश ग्रंथामध्ये जे शब्दप्रयोग केलेले आहेत ते इंग्लिश भाषेमध्ये असल्यामुळं जरा प्रॉब्लेम निर्माण होतात, परंतु तरीही ते लक्षात घेणं फार गरजेचं आहे. बाबासाहेबांनी शब्दप्रयोग केलेला आहे, द एनलाइटन मॅन. एनलाइटनचा अलीकडे मी काही अनुवादामध्ये पाहतोय लोकांच्या, प्रकाशमान पुरुष असं म्हणतात. एनलाइटन याचा अर्थ शब्दशः घेतात आणि प्रकाशमान पुरुष असा त्याचा अनुवाद मी काही पुस्तकांच्या मध्ये वाचलेला आहे. हे साप चुकीचं आहे. मुळात हा इंग्लिश शब्दसुद्धा आता इंग्लिश लोकही वापरत नाहीत. त्यांनाही आपल्या शब्दांच्या मर्यादा कळून आल्या आणि म्हणून आता अगदी ऑक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये सुद्धा बुद्धाला तर बुद्धच म्हटलं जातं. बुद्ध हा शब्द जशाच्या तसा डिक्शनरीमध्ये आलेला आहे आणि मग बाकीची वैशिष्ट्य सांगितली जातात. तर द एनलाइटन मॅन असं म्हटलं जातं, द एनलाइटन वन असं म्हटलं जातं, परंतु तोही शब्द आता मागे पडलेला आहे आणि बुद्धाला जसं बुद्धच म्हटलं जातं तो शब्दप्रयोग प्रामुख्यानं वापरला जातो. ह्या सुधारणा होतात, ही फार चांगली गोष्ट आहे. परंतु भारतामध्ये मात्र बुद्ध या शब्दाचा मूळ अर्थ लक्षात घेतला जात नाही. ही प्रकरण आपण जरा नीट वाचू आणि मग ते लक्षात घेण्याचा प्रयत्न करू. अंगुत्तर निकायामध्ये ती कहाणी आलेली आहे आणि म्हणून मी ते पुस्तकही बरोबर मुद्दा मांडलेला आहे, कारण भाषेमध्ये कसा फरक पडतो तो थोडंसं आपल्या लक्षात आला पाहिजे. एके समयी भगवान उक्कठ आणि सेतब्ब ह्या 2 नगरांच्या मधील राजरस्त्यावरून चालले होते. तेव्हा त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्या पाठीमागून प्रवास करत होता. आणि मूळ पाली ग्रंथामध्ये जरा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या 2 ब्राह्मणांना बुद्धाचे पाऊलखुणा ज्या आहेत त्या बघितल्या आणि त्याला वाटलं की ह्या कुठेतरी अद्भुत माणसाच्या पाऊलखुणा आहेत, कुठल्या तरी विलक्षण माणसाच्या पाऊलखुणा आहेत, ते काही सामान्य माणसाच्या पाऊलखुणा नाही. आता हा सारा भाग जो आहे हा ब्राह्मणी विचारांचा पगडा बुद्ध धर्मामध्ये आल्याची लक्षणं आहेत. त्यामुळं
ते मूळचं आपण काही मानायचं नाही. ब्राह्मणांनी अशा अनेक शास्त्रांना महत्त्व दिलं आणि आपली उपजीविका चालवली. त्यामध्ये चिन्हावरून माणसाचं भविष्य ओळखायचं, काही गोष्टींवरून माणसाचं भविष्य हाही भाग आलेला आहे आणि त्याचा निषेध बुद्धानं अनेक ठिकाणी केलेला आहे. पण तरीसुद्धा सूत्रांच्यामध्ये अशी काही भेसळ झालेली आहे, हे जाता जाता आपण लक्षात ठेवायचं. त्यामुळं माणसाच्या पावलाच्या खुणावरून त्या माणसाला ओळखणं हे जवळजवळ अशक्यच आहे. असं कुठलंही शास्त्र विद्यमान नाही. पण तरी या गोष्टी इथे आलेल्या आहेत, म्हणून त्यांना आपण अक्षरशः सत्य मानायचं नाही. तर त्या मग बुद्ध रस्त्याच्या बाजूला झाले आणि एका वृक्षाखाली बसले. मग तो ब्राह्मण आहे त्याप्रमाणे त्यांच्या पुढे गेला आणि त्यांचा जो संवाद झाला आहे तो संवादच फक्त बाबासाहेबांनी इथे लिहिला आहे. त्या ब्राह्मणानं त्यांच्या पाऊलखुणा ओळखल्या आणि तो हे करत गेला, हे बाबासाहेबांनी लिहिलेलं नाही. म्हणजे त्यांनी जी दुरुस्ती करायची ती दुरुस्ती केलेली आहे, लक्षात घ्या. ह्या ग्रंथामध्ये अशा अनेक दुरुस्त्या केलेल्या आहेत की ब्राह्मणी प्रभाव, त्या अंधश्रद्धांचा प्रभाव जिथे ते ज्या ज्या सूत्रामधून डोकावला तिथे ते बाबासाहेबांनी तो बाजूला सारलेला आहे आणि जी मुख्य बाब आहे तीच फक्त पुढे मांडलेली आहे. आता बुद्ध बाजूला सरले आणि ते बसले. मग त्या सुंदर, संयमी, शांत, संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन त्याला झालं आणि तो त्यांच्याजवळ जाऊन पोचला आणि त्यानं विचारलं. तर काय विचारलं तर संवाद फार महत्त्वाचा आहे. आदरणीय महाशय, आपण देव तर नाहीत, आपण देव आहात का, असं विचारलं. त्या पालीमध्ये म्हटलेलं आहे, देवो भवम भविष्यती, आपण काही देव आहात का म्हणून. बुद्ध म्हणतात, नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. नको अहम ब्राह्मण देवो भविष्यामी, नको अहम ब्राह्मण देवो भविष्यामी, मी काही देव नाही. ते पुढे प्रश्न विचारतात, आपण गंधर्व तर नव्हेत, गंधर्वो भवम भविष्यती, गंधर्व आहात का आपण म्हणून. बुद्धाचं उत्तर, नको अहम ब्राह्मण गंधर्वो भविष्यामी, की मी काही गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत. हा जो अनुवाद आहे हा ब्राह्मणी स्टाईलचा अनुवाद आहे. ही अशा प्रकारची भाषा ब्राह्मण वर्ग वापरतो आजही. आणि ह्या ग्रंथाचा अनुवाद करणारी दोन्ही प्रमुख माणसं ब्राह्मण होते. आणि तिसऱ्या माणसाचं जे नाव सर्वात वरती आलेलं आहे ते 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 तिसरेच होते. त्यांनी काही ही भाषा वापरली नाही त्यांची. आय एम सॉरी टू से दिस. परंतु या ग्रंथाचा अनुवाद केला आहे प्राचार्य मभी चिटणीस आणि माशंग मोरे बरैगे, ही दोन्ही ब्राह्मण मंडळी होती. बाबासाहेबांचे फार जवळची माणसं होती. त्यांनी हा अनुवाद केला. परंतु प्रसिद्ध झाला तो तळवटकरांच्या नावानं. तळवटकरांची अशी भाषा मी आयुष्यात ऐकलेली नाही. माझे त्यांचे चांगले संबंध होते, त्यामुळे या अनुवादामध्ये त्यांचा काही हात नसावा असं माझं मत आहे. परंतु पी सोसायटीचे सेक्रेटरी असल्यामुळं तो ग्रंथ तेच प्रकाशित करत असल्यामुळं त्यांनी आपलं नाव तिथे टॉपला टाकलेलं आहे. पण त्यांनी अनुवाद केलेलं नाही, कारण संपूर्ण भाषा ग्रंथाची पूर्णपणे ब्राह्मणी स्टाईलची आहे. हे ज्यांना त्या भाषेचा अभ्यास आहे ते कळू शकतात. जे पुण्यात राहिले असेल त्यांना ते 100% कळतं, कारण ही पुणेरी भाषा आहे ते. तर ते म्हणतात की ठीक आहे, नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत. ही खास पुणेरी भाषा आहे. ती मुख्य भाषा आहे. काय एकोनो भवम भविष्यती, मग तुम्ही यक्ष आहात का, हा त्याचा अनुवाद आहे. पाली वाक्याचा अर्थ कसा, मग तुम्ही यक्ष आहात का असा आहे. इथे कसा गेला आहे, मग तुम्ही यक्ष तर नव्हेत. ही बोलण्याची एक स्टाईल आहे, एक पद्धती आहे. आणि सर्वच ब्राह्मण म्हणजे या पद्धतीनं बोलत असतात आणि त्यावरून ते ब्राह्मण ते ओळखलं जातं. त्यांची बोलण्याची पद्धती वेगळी आहे. शब्दांच्या उच्चारामध्ये थोडीशी खोच असते, काही शब्दावरती आघात असतो, काही शब्दांना अनुस्वार असतो. अशा अनेक मजेशीर गोष्टी पाहायला मिळतात. हे थोडंसं भाषेबद्दल जाता जाता लक्षात घ्यायचं. मग आपण यक्ष तर नव्हेत,
नाही ब्रह्मणा मे यक्ष नव्हे, तर मग आपण मनुष्य नाही काय, मनुष्य नाही काय असं म्हटलं आहे. मूळ पाली शब्द काय, मनुष्यनो भवम भविष्यती. मग आपण मनुष्य आहात का? फरक लक्षात येतो. सरळ प्रश्न आहे ते. पालीमध्ये कसं आहे, सरळ प्रश्न आहे. मग आपण मनुष्य आहात काय. पण इथे हे स्टाईल कशी आहे, तर मग मनुष्य नाही का, तर मग आपण मनुष्य नाही काय असा प्रश्न नाही. आपण मनुष्य, म्हणजे थोडासा भाषेतला फरक लक्षात घ्या. बुद्ध म्हणतात नाही ब्रह्मणा मी मनुष्यही नाही. हा खरा घोटाळ्याचा मामला आहे. बुद्ध देव नाही, यक्ष नाही, गंधर्व नाही, मनुष्यही नाही. माणसातही जमा नाही असं म्हणायचं का? असं नाही म्हणता यायचं. हा बुद्धाचा परिचय बुद्धानं स्वतः दिलेला आहे, हे लक्षात घ्यायचं. भगवंताची अशी उत्तरे ऐकल्यावरती तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात किंवा मनुष्य आहात असे विचारले असता आपण नाही म्हणता, तर बघ आदरणीय महाराज आपण आहात तरी कोण. मनुष्यनो भवम भविष्यती इति पुठ्ठो समोना असं विचारलं असताना तुम्ही हे नाही म्हटलं. मग आतोखो चरही भवम भविष्यती. आतोखो चरही, चर म्हणजे प्राणी, मग तिथे मनुष्य शब्द नाही वापरला. मग तुम्ही कोणते प्राणी आहात असा त्याचा अनुवाद होतो. हे जाता जातो का काय म्हटलं तिथे, म्हणून पुस्तक मी मुद्दा मानलं ते. आतोखो चरही भवम भविष्यती. चरही, चर म्हणजे प्राणी, मनुष्य नाही म्हटलं. पण इथे मराठीमध्ये कसं आलं, मग आपण मनुष्य नाही असं म्हटलेलं आहे. मग आपण आहात तरी कोण, आहात तरी कोण, कोणते प्राणी आहात. आणि मग जे बुद्धांना उत्तर दिलं आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि हे बुद्ध धर्माचं अधिष्ठान आहे, पाया आहे. हे मर्म जर कळलं नाही तर आपल्याला बुद्ध धर्म आणि बाकीचे धर्म याच्यातला फरक कधीच कळायचा नाही. काय म्हटलं मग बुद्धाने, ब्राह्मणा जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवांचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. हे वाक्य अतिशय मोलाचं आहे. जोपर्यंत मी माझ्यातील आसवांचा, आसव म्हणजे वासना विकार म्हणूया आपण, क्षय केला नव्हता, निराश केला नव्हता, म्हणजे ते संपवले नव्हते, तोपर्यंत मी देव होतो, यक्ष होतो, गंधर्व होतो, मनुष्य होतो. आता प्रॉब्लेम निर्माण झाला. देव कोणाला म्हणायचं. या व्याख्येनुसार बुद्धाची व्याख्या काय, ज्याच्यामध्ये वासना विकार आहे तो देव. अर्थ लक्षात घ्या. ज्याच्यामध्ये वासना विकार आहे तो यक्ष, तो गंधर्व, तो मनुष्य. काही लक्षात आलं आपल्याला. म्हणजे बुद्धानं जे जाणलं ते इथे पुढे मांडलेलं आहे. देव कुणी असतील, यक्ष गंधर्व कुणी असतील, त्यांना बुद्धाने जाणलं, पक्क ओळखलं. आणि ही त्यांची व्याख्या इथे केलेली आहे की मी देव होतो. कुठपर्यंत देव होतो, केव्हापर्यंत देव होतो, जोपर्यंत माझ्यामध्ये वासना विकार होते तोपर्यंत मी देव होतो. मी यक्ष होतो, मी गंधर्व होतो, मी सर्व काही होतो. काही वेगळे पण जाणवतं याच्यामध्ये आपल्याला. पण आता मी त्यापैकी कोणीच नाही. तुम्ही समजता तसा मनुष्यही नाही मी. यक्ष, देव, गंधर्व वगैरे तेही काही नाही मी. का, मी आता आसवांपासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे उच्छेदन करून बैठकच नाहीसे केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाही त्याप्रमाणे माझेही आहे. ही दोन्ही वाक्य फार महत्त्वाची आहे.
वासना विकार राहिलेले नाहीत, त्यामुळं मी आता कधीही विचलित होऊ शकत नाही. कुठलाही विकार माझ्यामधून वाढू शकत नाही, प्रगट होऊ शकत नाही. एखादं नारळाचं झाड किंवा ताड वृक्ष, नारळाचं झाड तुम्ही जर छाटलं, त्याचा शेंडा वगैरे छाटला, ते परत कधीही वाढत नाही, त्याला पानं फुटत नाही. हे लक्षात घ्या. नारळाचा शेंडा जर छाटला त्या झाडाचा, ते परत वाढत नाही, ते निघून जातं. त्याप्रमाणे बुद्धाची भूमिका आहे की त्या ताल वृक्षासारखे वासनाविकार मी नष्ट केल्यामुळं आता परत त्याला पालवी फुटणार नाही, म्हणजे ते विकार आता परत माझ्यातून प्रगट होणार नाहीत. काही लक्षात आलं? माझ्यातून ते विकार आता प्रगट होणारच नाही. मी इतका शांत, इतका परिपूर्ण शांत झालेलो आहे, त्या वासनाविकारातून मुक्त झालेलो आहे. म्हणून तुम्हाला देव नाही म्हणू शकत. कोणता देव वासनाविकारातून मुक्त आहे सांगा? साधे प्रश्न जरी विचारले स्वतःला तरी आपल्याला ओळख पटून जाते. देवाचं वर्णन जे काही केलं जातं, आता इथे देव हा शब्द अनेक पद्धतीनं वापरलेला आहे. देवाचं जे काही वर्णन आम जनतेला माहीत आहे, मानणाऱ्या न मानणाऱ्याला सुद्धा. काय? तो सर्वांचा निर्माता आहे, तो सर्वांचा पिता आहे, तो अतिशय दयावान आहे. ही तर गोष्ट आहे. मग पिता आहे, निर्माता आहे, दयावान आहे, सर्व काही आहे. मग दयावान पिता वगैरे आपल्या पोरांना सजा देतो का? आणि त्यातूनही अशी सजा नरकात कायमचा पाठवतो का? अरे एखाद्या बापानं आपल्या पोरांना थप्पड मारली तर चालू शकते, पण ती मारलेली थप्पडसुद्धा त्या बापाला मारावीशी वाटत नसते. त्याची भावना असते काहीतरी चांगली दुरुस्ती व्हावी म्हणून तो त्याच्या चांगल्यासाठी थप्पड मारेल. ही तर गोष्ट खरी आहे. पण हा देव काय करतो? त्याचं नाही ऐकलं तर तुम्हाला नरकात पाठवतो. कायम तुम्ही त्याच्यामध्ये दुःख भोगत बसा. हा कुठला न्याय आहे? ही कुठली दया आहे? ही कुठली करुणा आहे? काही लक्षात येतं आपल्याला? पालीमध्ये म्हटलं आहे की ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक पुत्राचं पालन करते, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रावरती दया करावी. सर्व प्राणीमात्रावरती, तुझं माझं नाहीच. आणि सर्व प्राणीवरती ती दया करण्याची ताकद बुद्धामध्ये आहे. फक्त बुद्धाजवळ तो सद्गुण आहे, बाकी कोणाकडेही नाही. म्हणून अनेक धर्मामध्ये काय, देवाची भीती बाळगा. कधी कधी मुस्लिम लोक म्हणतात अल्लाह से तो डर, म्हणजे भीतीवरती धर्म उभा राहिलेला आहे. बहुतेक सारे देवाला मानणारे धर्म भीतीवरती उभे राहिलेले आहेत. माणसाच्या मनात भय निर्माण केलेला आहे. कशाचं भय? सुखदुःख तुझ्या हातामध्ये नाही, ते फक्त देवाच्याच हातामध्ये आहे. त्याचं जर ऐकलं तर तुला स्वर्ग मिळेल, सुख मिळेल. नाही ऐकलं तर तुला महाभयंकर सजा होईल, ज्याला नरक म्हणतात. म्हणजे हा देव तुम्हाला महाभयंकर सजा देईल, ही धमकी आहे. उघड उघड धमकी आहे ते. मग जे देव असे क्रोधिष्ट आहेत, सूड घेणारे आहेत, आपल्याच निर्माण केलेल्या मुलांना सुद्धा नरकात पाठवणारे आहेत, त्याचं ऐकलं नाही तर त्यांना देव कसं म्हणायचं? म्हटलं तर सामान्य पद्धतीप्रमाणे सामान्य माणसातही ते जमा होत नाहीत. का तर सामान्य बापही आपल्या मुलांना इतकी कठोर सजा देत नाही, त्यांचं इतकं महाभयंकर नुकसान करत नाही. ही तर गोष्ट खरी आहे. ती भावनासुद्धा त्याच्या मनामध्ये नसते. म्हणून नुसत्या ह्या एका परिचयावरती देव कंडेम होतात. माणसाच्या दृष्टीने त्यांना काही महत्त्व नाही. यक्ष किन्नर गंधर्व ही सारी अवस्था तीच आहे. आणि स्वतः मनुष्य वासना विकाराचा बळी आहे.
ह्या सर्वांच्यापासून मुक्त झालेलो आहे असं बुद्धानं म्हटलेलं आहे. मग आता बुद्धाला कोणत्या नावानं ओळखायचं हा मुख्य प्रश्न आहे. ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आश्रवांचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखरच देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आसवांपासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे इच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत त्याप्रमाणे माझेही आहेत. मला क्रोध येणार नाही, ईर्ष्या मनात निर्माण होणार नाही, द्वेष निर्माण होणार नाही, कुठलीही वाईट भावना माझ्या मनाने निर्माण होणार नाही. हे बुद्धाचं अस्तित्व आणि कुठल्याही देवाचं अस्तित्व सारखं नाही. त्या देवांच्याही पलीकडचं अस्तित्व बुद्धाचं आहे. आणि म्हणून बुद्धाचं वर्णन करत असताना पाली भाषेमध्ये काय म्हटलं आहे? सत्था देव मनुष्यानां. बुद्ध कोण आहेत? शास्ते आहेत. त्या साऱ्यांचं नेतृत्व करणारे, त्यांच्यावरती अनुशासन करणारे आहेत. कोणावरती? देव मनुष्यानां. देववर्ग काही असेल तर त्याचे शास्ते बुद्ध आहेत, माणसाचे शास्ते बुद्ध आहेत. त्यामुळं बुद्धाचं स्थान प्रत्यक्षामध्ये जे लोक देव वगैरे मानतात त्यांच्याही पलीकडचं आहे, त्यांच्याही वरचं आहे. ही गोष्ट पहिली लक्षात घ्यायची. इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात सुपर नॅचरल, हे सुपर नॅचरल स्थान फक्त बुद्धाचं आहे, बाकी कोणाचं आहे नाही. म्हणून सर्व धर्मामध्ये धमक्या आहेत, म्हणजे भीती घालवलेली आहे. सर्व धर्मामध्ये आमिष आहे, लोभ दाखवलेला आहे. अरे धर्माप्रमाणे वाग मग तुला स्वर्ग मिळेल, सर्व सुख मिळेल म्हणून लोभ दाखवलेला आहे. लोभ आणि द्वेष, जर तुम्ही नाही ऐकलं तर मग तुम्हाला सजा होईल. म्हणजे तुमच्याप्रती देव द्वेषही बाळगतो. माझं ऐकलं तर ठीक आहे, नाहीतर तुला सजा. सारे मानवी विकार आहेत. लोभ आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, ईर्ष्या आहे, सूड भावना आहे. हे सारे मानवी विकार आहेत. आणि या विकाराचा मनुष्य म्हणून आपल्याला अनुभव आहे की त्यातून दुःख निर्माण होतं. त्या सुखकारक मानसिक अवस्था नाहीत, हा प्रत्येक माणसाचा स्वतःचा अनुभव आहे की नाही? जरूर आहे. मग हेच गुण म्हणजे दुर्गुण देवामध्ये असेल तर देवाला मानण्याचं आणि त्याच्या नादी लागण्याचं काय कारण आहे? काय कारण आहे? हेच दुर्गुण यक्ष, किन्नर, गंधर्व यांचे असतील तर त्यांना मानण्याचं आणि त्यांना मान समजण्याचं काय कारण आहे? त्यांच्या नादी लागण्याचं काय कारण आहे? तसे दुर्गुण माणसामध्ये असतात पण त्यांच्या नादी लागत नाही. बरोबर आहे. पण त्यांच्यासारखे दुसरे आहेत त्यांच्या नादी लागतो. ही काय भानगड आहे? म्हणजे इथे कुठेतरी दोष निर्माण झाला. आपल्या बुद्धीचा, आपल्या ह्या मूलभूत ताकदीचा आपण वापर करत नाहीत, ही गोष्ट करूया. मग बुद्धानं काय सांगितलं शेवटी? ज्याप्रमाणे जळात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही. हे कमळाचं खास उदाहरण दिलेलं आहे पहा. की कमळ पाण्यातून बाहेर आलं. आता त्या सरोवरातलं पाणी तसं काही शुद्ध पाणी असं आपल्याला म्हणता यायचं नाही. शुद्ध तर राहिलं बाजूलाच, पण स्वच्छ आहे असं म्हणता यायचं नाही. गाळ मिश्रित तसं म्हटलं ते व्यावहारिक अर्थानं घाणेरडं पाणी असतं. अशा त्या घाण पाण्यामध्ये कमळ उगवतं. हे कमळ बाहेर आलं तर गंमत अशी आहे, त्या कमळाच्या पानावरती सुद्धा त्या पाण्याचं थेंबसुद्धा थांबत नाही, घरंगळून जातो. कमळाच्या पाकळीवरती सुद्धा थेंब थांबत नाही, घरंगळून जातो. म्हणजे त्या पानाला आणि त्या कमळाच्या पाकळीला सुद्धा ह्या पाण्याच्या थेंबाचा डागसुद्धा लागत नाही, निष्कलंक असतं. आणि त्याप्रमाणे बुद्धानं स्वतःचं वर्णन केलेलं आहे
की मी कमळासारखा निष्कलंक आहे. सृष्टीमधला आजूबाजूचा कुठलाही डाग मला चिकटू लागू शकत नाही. इतका मी परिशुद्ध आहे. ज्याप्रमाणे जळात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाने अस्पष्ट असा राहिलेलो आहे. जगाचा कलंक मला लागलेला नाही. मग अशा माणसाला म्हणायचं काय? बुद्धाने स्वतः सांगितलेलं आहे. त्यांचं वाक्य याच्यामध्ये बुद्धोती मम ब्राह्मण धारेही. बुद्धो म्हटलं हा पाली शब्द आहे, म्हणजे बुद्ध. बुद्धोती मम धारेती ब्राह्मण. हे ब्राह्मणा, तू मला बुद्ध म्हणून ओळख, तू मला बुद्ध म्हणून जाण. आपली स्वतःची ओळख बुद्धानं करून दिली की मला तू बुद्ध म्हण, मला तू बुद्ध म्हणून ओळख. मला संबोधन करायचं असेल तर बुद्ध म्हणून संबोधन कर. काही लक्षात आलं? माझ्याकडे देव म्हणून बघू नकोस, यक्ष किन्नर गंधर्व म्हणून बघू नकोस, सर्वसामान्य मनुष्य याही नजरेनं बघू नकोस. मी या सर्वांच्यापेक्षा वेगळा आहे, सर्वांच्यापेक्षा अद्भुत आहे, सर्वांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ही बुद्धाची ओळख आहे. म्हणून बुद्धासारखं एक तर जगात कोणी नाही, बुद्धापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. ही बुद्धाची खरी ओळख आहे. आणि ही खरी ओळख लक्षात आली की मग बुद्धाचा धम्म समजायला लागतो, तोपर्यंत समजत नाही. म्हणून बुद्धाचा धर्म हा कल्पनेवरती आधारित नाही. बुद्धानं स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे. अनुभवातून मी निर्माण झालेलो आहे आणि जे बुद्धानं अनुभवलं ते सांगितलेलं आहे, ऐकलेलं नाही. कोणीतरी साक्षात्कार दिला तेही नाही. मला कुठेतरी ज्ञान प्राप्त झालं तीही भानगड नाही. बुद्ध आपल्या मूलभूत अनुभवाबद्दल बोलतात की हे मी अनुभवलेलं आहे, मी ह्या साऱ्यातून मुक्त झालेलो आहे. माझं अस्तित्व हे पूर्ण जगामध्ये अद्वितीय आहे, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. ही बुद्धाची ओळख जी आहे ती ही लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. ते जर आपण समजलं नाही तर आपल्याला काहीच समजणार नाही. आणखी एके ठिकाणी बुद्धानं खास आपल्याबद्दलच वेगळी माहिती सांगितलेली आहे. आणि तो जरा अवघड विषय आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जायला हरकत नाही. त्यांनी काय म्हटलं, हे मूळ अंगुत्तर निकायमधला भाग आहे, तो मी आपल्याला मुद्दाम वाचून दाखवतो. भिक्षुओं देवलोक सहित इस लोक में स्थित मार ब्रह्मा सहित श्रमण एवं ब्राह्मण प्रजाजन द्वारा स्वकीय चित्त से जो कुछ भी दृष्ट श्रुत स्मृत एवं विज्ञात प्राप्त परिष्ट या विचारित विषय हैं, मैं उन सब को अपने चित्त से जानता हूँ. थोडक्यामध्ये लोक ईश्वराला सर्वज्ञ म्हणतात. बुद्धानं जाहीर केलं की मी सर्वज्ञ आहे. ईश्वर वगैरे कोणीही सर्वज्ञ नाहीत, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त बुद्ध सर्वज्ञ आहेत, बाकी कोणी सर्वज्ञ नाहीत. हे एवढं मी जाणतो असं म्हणतात ते स्पष्ट शब्दामध्ये. भिक्षुओं देवलोक सहित इस लोक में स्थित मार
ब्रह्मा सहित श्रमण एवं ब्राह्मण प्रजाजन द्वारा स्वकीय चित्त से जो कुछ भी दुष्ट श्रुत स्मृत एवं विज्ञात प्राप्त परिष्ट या विचारित है विषय है, मैं उन सबको चित्त से जानता हूँ। दृष्ट जे काही पाहिलेलं आहे ते मी पाहिलेलं जाणतो, श्रुत जे काही ऐकलेलं आहे ते ऐकलेलं मी जाणतो, स्मृत जे काही स्मरणात आहे ते मी जाणतो, एवं विज्ञात जे प्रगट झालेलं आहे ते मी जातो, ज्याला माणसं लोक प्राप्ती म्हणतात ती प्राप्ती मी जाणतो। ह्या साऱ्या गोष्टी मी जाणतो, माझ्याशिवाय कोणी जाणत नाही परिस्थिती आहे। तर बुद्ध थोडक्यामध्ये देवाच्याही पलीकडचे आहेत आणि तो त्यांचा स्वतःचा अनुभव आहे। देवाचा अनुभव नाही, तो देव धमक्या देतो, देव आमिष दाखवतो, मला मान, माझ्यासारखं कर, तुला मुक्ती देईल। सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम मुक्ती ददामि मा शुच, हे त्या गीतेमधलं वचन आहे। साऱ्या गोष्टी सोडून दे, फक्त मला शरण आहे, मला शरण आला की मी तुला मुक्ती देईल। प्रॉमिस आहे फक्त, आणि ही जास्तीत जास्त प्रॉमिस ज्याला म्हणतात ती पोकळ असतात। प्रॉमिस कधी ठोस नसतं, म्हणून एकाएकी कोणाला प्रॉमिस द्यायचं नाही, वचन द्यायचं नाही, आपण खोटे पडतो, आपल्यालाही खात्री नसते ना। पण काय म्हणजे आनंदाचा भारत आला की मनुष्य वचन देऊन मोकळा होतो आणि मग पश्चाताप असतो। प्रामुख्याने लग्नामध्ये असं होतं पहा, दोघं एकमेकांसाठी मरायला तयार असतात ना, काय इतकं प्रेम की काही त्याला हद नाही, एकमेकांसाठी कुर्बानी करायला तयार, आणि लग्न झाल्यानंतर आता गप्प बसायचं, काय घेशील, ह्या अशा भाषा होतात ना। त्यामुळे ते नको ते प्रॉमिस द्यायचं नाही, आणि लग्नाच्या बाबतीत तर फार काळजी घ्यायची, नको ते प्रॉमिस कधीच द्यायचं नाही। बुद्धानं सुद्धा प्रॉमिस द्यायला सांगितलं आहे, त्यामुळे विवाहामध्ये प्रॉमिस द्यायचं असतं, पण बुद्धानं ते कल्याणासाठी प्रॉमिस दिलेलं आहे। तुम्ही एकमेकांना प्रॉमिस द्या, अभिवचन द्या, परंतु कल्याणाचा मार्ग चोखाळण्यासाठी अभिवचन द्या, फार मोठा फरक आहे। पुढे आणखी एक मजेशीर गोष्ट बुद्धानं सांगितली आहे। भिक्षू तथागत, त्यांनी स्वतःचं वर्णन तथागत केलेलं आहे, का तर मी ते जाणलेलं आहे, जसं जाणलं तसा मी जगतोय, तथागत आहे। जे जाणलं तेच मी बोलतो आहे, पण नुसतं बोलतो असं नाही तर मी तसं जगतो आहे, वागतो आहे, म्हणून बुद्धाला तथागत म्हणतात। फार मोठा शब्द आहे तथागत, तथा आगते म्हणतात, तथागतोही म्हणतात, की ज्याप्रमाणे जाणलं त्याप्रमाणे वागला, त्याप्रमाणे केलं, असं बोले तैसा चाले असं संत तुकाराम म्हणतात। बोले तैसा चाले, देवही बोले तैसा चाले करत नाहीत। उघड उघड अनुभव आपला, पावत तो कोणालाच नाही, परंतु भक्ताची लूट मात्र सतत चालू असते। काही त्याच्यावरती उपकार होत नाही, त्याचं काही चांगलं होत नाही, पण भक्ताची भक्ती कंटिन्युअस राहिली पाहिजे। का तर त्याला धमकी दिली आहे, अरे मागच्या जन्माचं पाप आहे ते तुला भोगावंच लागतं। अरे मग बाबा तुझा काय उपयोग, ते नष्ट करण्याची ताकद तुझ्याजवळ पाहिजे ना। मग द्या देवाजवळ तुमचं पूर्वी केलेलं पाप नष्ट करण्याची ताकद नाही, त्याला कसं म्हणायचं सर्वशक्तिमान।
सारे घोटाळे आहेत पहा. तर मनुष्य केवळ कल्पनांचा गुलाम झालेला आहे आणि जगातले यच्चयवत धर्म कल्पनेवरती आश्रित आहेत, म्हणून ते माणसाला गुलाम करणारे धर्म आहेत. सर्व धर्म. नेमका बुद्धाचा धम्म असा आहे की जो माणसाला मुक्त करतो, स्वतंत्र करतो, मोकळं सोडतो. स्वतः बुद्ध तसे मुक्त झाले, माणसाला त्यांनी तसं मुक्त होण्याची शिकवण दिलेले, मार्ग दाखवलेला. हे बुद्धाचं वेगळेपण आहे. म्हणून बुद्धाला कोणापासून काहीच नको. तुम्ही बुद्धाला प्रसन्न करू शकत नाही आणि बुद्धाला प्रसन्न करण्याचा कोणताही उपाय नाही, कोणती शिकवण नाही, कोणता मार्ग नाही. बाकीच्या कुठल्या धर्मामध्ये देवाला प्रसन्न करावं लागत नाही, कुठल्या धर्मामध्ये त्याला काही द्यावं लागत नाही. पुष्पम फलम तोयम वा, त्या गीतेमध्ये म्हटलं, अरे फूल तरी दे, फळ तरी दे, काहीच देता येत नसेल तर पाणी तरी दे. पुष्पम फलम तोयम वा, ही भानगड आहे. बुद्धानं काय मागितलं सांगा? तुम्ही मेणबत्त्या लावता, मागितल्या का? फुलं वाहता, मागितली का? अगरबत्ती लावता, मागितली का? मग कशाला करता? त्यांनी मागितली नाही, तुम्ही का करता ते? तिथे काय ताळतंत्र नाही. आपल्याला का करतो आपल्यालाच माहीत नाही. पण मनात कुठेतरी खोलवर दडलेली भावना असते, अरे बुद्धही पावला पाहिजे, बुद्धाला खुश केलं पाहिजे, म्हणून तुम्ही खुश करण्याचा प्रयत्न करता. ही बौद्धांच्या पूजे अर्चेमधली खरी मख्खी आहे. म्हणून बुद्ध धर्मामध्ये पूजा अर्चाच मुळामध्ये नाही. मूर्ती वस्तू आहे, फोटो वस्तू आहे, प्रतीक वस्तू आहे. वस्तू म्हणजे बुद्ध नाही, पदार्थ आहे, एक ऑब्जेक्ट आहे, वस्तू आहे. ते ऑब्जेक्ट म्हणजे बुद्ध नाही. तरी बुद्ध मूर्तीची पूजा बौद्ध लोक करतात ना, का नाही करत? मग त्यांना कसं बौद्ध म्हणायचं हा मला प्रश्न पडतो. मग आम्ही सुद्धा कधी कधी लाजेकाजी असतो, म्हणजे लोकांच्या, त्यांना वाईट नको वाटायला म्हणून आम्ही अगरबत्ती लावतो, मेणबत्ती लावतो, हार घालतो, पूजा करतो, नमस्कार करतो. हे सारं वरवरचं असतं, किमान माझ्या बाबतीत तरी. त्याच्यामध्ये काही सत्य नाही हे आम्हाला पक्कं माहीत आहे. आणि म्हणून पाली भाषेमध्ये वचन आहे, इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेबी. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पूजेबी. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघं पूजेबी. धम्मानुधम्म, धम्म म्हणजे बुद्धाची शिकवण, अनुधम्म म्हणजे लहान शिकवण. म्हणजे बुद्धाची लहान मोठी शिकवण जी काही असेल ती धम्मानुधम्म म्हणजे लहान मोठी शिकवण. पटिपत्तिया म्हणजे प्रत्यक्ष आजमावून पाहून. पटिपत्त्या आपण आजमावून पाहायची, करून पाहायची. जेव्हा आपण बुद्धाची शिकवण आजमावायला लागतो, ते आपलं आजमावूनच बुद्धाची पूजा ठरते, धम्माची पूजा ठरते, संघाची पूजा ठरते. इतकं सुंदर वचन पालीमध्ये आहे. इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजेमी, धम्मं पूजेमी, संघं पूजेमी. म्हणून आम्ही नागपुरामध्ये शेकडो विहारं बांधली, पण आजपर्यंत बुद्धाची पूजा कोणी केली नाही. अगरबत्त्या मेणबत्त्या अगदी टनाच्या हिशोबानं वापरल्या, पण एकाही माणसाच्या हातून बुद्धाची पूजा घडली नाही, धम्माची पूजा घडली नाही, संघाची पूजा घडली नाही. हे बरोबर आहे की चूक आहे? आणि मग काही माणसांना एवढं नैराश्य आलं, एवढं वाईट वाटायला लागलं, काय बौद्ध म्हणून आमचा काही उपयोग झाला नाही. होईल कसा? आगापिशाच तुला माहीत नाही, तू कधी बौद्ध बनला नाही, बुद्ध तुला कधी सुचला नाही, आजही समजलं नाही, फक्त स्वतःला बौद्ध म्हणतो आणि स्वतःची फसगत करून घेतो.
त्या फसगतीचं फळ फसगतच होणार आहे, तुझी फसगतच होणार आहे. हे बौद्ध समाजाचं आजचं खरं चित्र आहे. म्हणून बौद्ध बनणं ह्या वासना विकारातून सुटण्यासाठी प्रयत्न करणं आहे. जितक्या प्रमाणात आपली सुटका होईल तितकी आपली प्रगती होते, तेवढं आपलं सामर्थ्य वाढत जातं, तितके आपण बुद्धाच्या जवळ जायला लागतो आणि आपलं अस्तित्व ह्या सर्व मनुष्य लोकांमध्ये वेगळं होऊन जातं. आणि त्याचा खास मोठा पुरावा म्हणजे प्रत्यक्ष बाबासाहेबांचं जीवन आहे. लक्षात घ्या, हा एवढा महान पुरुष, पण त्या काळामध्ये एखादा टाकाऊ पिऊन त्यांचा अपमान करत होता, फायली अंगावरती फेकत होता, न्हावी त्यांचं केस कापू शकत नव्हता, व त्यांना कोणी जवळ येऊ देत नाही. ज्या कॉलेजमध्ये ते शिकवत होते तिथल्या ह्याच्यात माठातून पाणी पिण्याची त्यांना बंदी होती. किती पराकुटीचा अन्याय होता. म्हणजे या देशातला प्रत्येक मनुष्य त्यांच्या विरोधात होता. प्रत्येक मनुष्य, सारी सिस्टम त्यांच्या विरोधामध्ये होते. त्यांना कुठेच वाव नव्हता एक चांगलं मनुष्य जीवन जगण्याचा. आणि झालं काय? एवढ्या करोडो लोकांना आणि त्या तितक्याच विपरीत परिस्थितीला त्यांनी दडपून टाकलं आणि आज ते सर्वांच्या पलीकडे गेलेले आहेत. ही तर गोष्ट करूया. कोट्यावधी लोकांची गुलामगिरी त्यांनी संपवून टाकली, त्यांना सुखाच्या मार्गाने नेलेला आहे. या देशावरती नव्हे, एकंदरीत मानव जातीवरती जेवढे उपकार त्यांनी केलेले आहेत ती सामान्य गोष्ट नाही. सामान्य गोष्ट नाही, असामान्य आहे. कशाच्या बळावरती? बुद्धाच्या शिकवणीच्या बळावरती. त्यांनी बुद्ध नुसता जाणला नाही, परंतु मोठ्या प्रमाणे त्यांनी बुद्ध पचवला. तरी विनम्रपणे ते म्हणतात मी बुद्धाचा एक अनुयायी आहे. त्यांच्या एक दशांश जरी मला जगता आलं तरी माझं भाग्य समजेल अशी त्यांची भाषा होती. एवढी विनम्रता होती. बुद्धापेक्षा श्रेष्ठ म्हणण्याची गोष्ट नव्हती. परंतु या देशामधल्या सर्व ताकदींना, सर्व सामर्थ्यांना त्यांनी वाकवलं. ही तर गोष्ट खरी आहे. हजारो वर्षाची अस्पृश्यता मनुष्य माणसाला जवळ करत नव्हता. कायद्यानं गुन्हा ठरवली, साधी गोष्ट नाही. कोणाची शिकवण? देवाची. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम म्हणणाऱ्याची, की जातीभेद मी निर्माण केलेला आहे असं देवानं ठासून सांगितलेलं आहे. ती शिकवण दिलेली आहे की मी निर्माण केलेलं आहे, तुला मानलं पाहिजे. हिंदूंचा तो धर्म आहे, धर्म श्रद्धा आहे, त्यांचं जीवन प्रणाली आहे. ते करोडो लोकांची, पण ही सर्व जीवन प्रणाली ही त्यांची धर्मश्रद्धा बाबासाहेबांनी गुन्हा ठरवली. गुन्हा कोणाचा ऐकतोस बाबा? देवाचा ऐकतोस का? अस्पृश्यता पाळतोस का? तुझी रवानगी जेलमध्ये. ही साधी गोष्ट नाही. लोक का समजत नाही मला कळत नाही. हा चमत्कार आहे. आणि चमत्कार हा शब्द प्रथमतः माझ्या कानानं ऐकला तो प्राचार्य मभी चिटणीस यांच्या तोंडातून. कधी कधी मी आणि समोर आनंद भंते बसलेले त्यांची मुलाखत घेतलेली होती. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा शब्द वापरला होता की अस्पृश्यता नष्ट करून बाबासाहेबांनी एक चमत्कार केलेला होता. त्या चमत्कारानं मी भारावलो गेलो आणि म्हणून मी ही बाबासाहेबांच्या मार्गाने गेलो, बौद्ध झालो. ही त्यांची भूमिका होती. बाबासाहेबांनी हा चमत्कार केला आहे, हा त्यांचा समाज का मानत नाही? आणि आजही स्वतःला खालचा, पतित, नीच असंच का मानतो? त्यासाठी वेगळा शब्द वापरला होतो, दलित. म्हणजे काही मोठेपण आहे? काही इज्जत आहे तुम्हाला दलित म्हटल्यानं?
मान आहे कुणीही दिलेला दलित म्हणून? नाही ना. स्वतःला का दलित म्हणता? स्वतःला का मनुष्य म्हणत नाही? म्हणून बाबासाहेबांना म्हणणारे जेवढे जेवढे लोक आहेत, जर स्वतःला दलित समजत असतील तर लक्षात घ्यायचे ते त्या जुन्या धर्माचे गुलाम आहेत. बुद्धाशी आणि बाबासाहेबांशी त्यांचा काडीचाही संबंध नाही, काडीचाही संबंध नाही. आणि म्हणून माणसं इनसेन्सिटिव्ह आहेत, असंवेदनक्षम आहेत, संवेदनाच नाही. म्हणून नाना प्रकारची दूषणं, नाना प्रकारच्या गोष्टी ह्या मागासवर्गीय समाजानं स्वतःला चिकटवून ठेवलेल्या आहेत, त्या सोडायला तयार नाहीत. त्यातली एक गोष्ट प्रवृत्ती, आपल्या प्रवृत्ती सोडायला तयार नाही. बुद्धानं म्हटलं साऱ्यांच्या वरती राग, लोभ, द्वेष वगैरे आहे त्यांच्या वरती उठा, मनुष्य होऊन एकमेकाच्या जवळ या, सर्व प्राणी मात्र तुमचे मित्र आहेत त्या भावनेनं वागा. तरी गटबाजी करण्यामध्ये सर्वात पुढे कोण? बौद्ध, मागासवर्गीय. जाती मानण्यामध्ये सर्वात पुढे कोण? हे सारे महारमांग चांभार. आजही त्यांना लाज वाटत नाही की आपण स्वतःला किती कमी लेखतोय, किती कमी हे समजतोय आणि इतरांना तशी परवानगी देतोय आपल्याला कमी लेखण्याची. मी काय म्हणतो लक्षात आपल्याला? दूषण आहे, एक धब्बा आहे आमच्या जीवनावरती, डाग आहे, कलंक आहे. तो कलंक सुद्धा आम्ही लक्षात घ्यायला तयार नाही, कलंक सुद्धा लक्षात घ्यायला तयार नाही. महार म्हणून अभिमान बाळगणारे आहेत, कलंक आहे तो मनुष्य देहावरती. आणि बाबासाहेबांची भाषा काय होती माहिती आहे? गांधीजींना उत्तर देताना त्यांनी उत्तर दिलं होतं एकदा. गांधीजीनं हिंदूंना सांगितलं अस्पृश्यता पाळू नका, तो कलंक आहे हिंदू धर्मावरचा. अस्पृश्यता हा हिंदू धर्मावरचा कलंक आहे आणि तुम्ही साऱ्या स्पृश्य हिंदूंनी तो कलंक धुवून काढला पाहिजे. आणि मग त्यांनी आपल्या हरिजन लोकांना सांगितलं तुम्ही काही करू नका, तुम्ही आपले गप्प बसा. कारण कलंक कुठे आहे? धर्मावरती आहे. धर्म कोणाचा? ह्या साऱ्या हिंदू लोकांचा, उच्चवर्णीयांचा. ते धुवून काढतील, तुम्ही आहे तिथेच बसा म्हणून. म्हणजे एवढी चालाकी आणि एवढा खोटेपणा लबाडी गांधीनं केली. पण बाबासाहेब होते, लबाडी तर त्यांच्या अंगी नव्हतीच, पण लबाडीचं हे नाना प्रकारे काय म्हणूया आपण झोडपून काढणं त्या लबाडीला, हे तर त्यांच्या हातामध्ये होतं. त्यांनी जी भाषा वापरली अतिशय उत्तम भाषा आहे, ती आजही बाबासाहेबांच्या अनुयायांना कळत नाही, याचं मला दुःख होतं. काय भाषा वापरली? अस्पृश्यता हा आमच्या नरदेहावरती साक्षात कलंक आहे. तुमच्या धर्मावरती आहे की नाही आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. अरे तो आमच्या नरदेहावरती कलंक आहे. तुम्ही आम्हाला महार मांग चांभार होता, तो आमच्या देहावरती कलंक आहे आणि तो कलंक धुवून काढणं आमचं कर्तव्य आहे. तो आम्ही धुवून काढणार. किती महारांना आणि किती मांगांना आजपर्यंत हे वचन कळलेलं आहे? कोणी तो महार मांग चांभारा कलंक धुवून टाकण्याचा प्रयत्न केला? नुसतं जे जे काय करायचं बाबासाहेबांचं, नुसतंच मिरवायचं? अरे तुमच्या स्वतःच्या देहावरती कलंक आहे, तुमच्या जीवनावरती कलंक आहे, तोही काढायला तुम्ही तयार नाही. आणि याचं दुसरं फार महत्त्वाचं क्लिअर असं लक्षण जे आहे ते आहे जातीची आडनावं. आजही मागासवर्गीय आपलं जातीचं आडनाव बदलायला तयार नाही, जे अतिशय घाणेरडी आहेत. काही तर का बदलायला तयार नाही? अपमान नाही वाटत आपल्याला? कधी कधी यावरती मी बोलतो हो, फक्त ते पुरमपुरा बोलण्याची गरज आहे. कारण तमाम आंबेडकरी अनुयायांनी नामांतर केलं पाहिजे. जातीच्या नावाचा धब्बा आपल्यावरती चिकटवून
ठेवून देता कामा नये. जातीचा कलंक त्यांनी मिटवलाच पाहिजे. बाबासाहेबांची भाषा होती की अस्पृश्यता, जात हा आमच्या नरदेहावरती साक्षात कलंक आहे, तो आम्ही निपटून काढू म्हणून, आम्ही धुवून काढू म्हणून. का नामांतर केलं नाही बाबासाहेबांनी सांगून सुद्धा? घाणेरडी नावात आहेत आपला माहीतच आहे. कुणी डुकरे असेल, फार सन्मान आहे का त्या नावामध्ये? शिकलेल्या लोकांना सुद्धा का कळत नाही, त्यांच्या डोक्यामध्ये का कळत नाही की आपल्याला कुणी शिवी दिलेली आहे, आपलं इतकं घाणेरडं आहे, मी का स्वतःला तसं समजावं आणि त्याच पद्धतीने मी का मिरवावं जगामध्ये? का कळत नाही यांना? साधा प्रश्न आहे ना. कुणी बैले आहे, बैल आहे लेकाचा, कुणीतरी शिवी दिली, बस हा बैले धरून बसला, माझं घराणं, माझी प्रतिष्ठा, माझी परंपरा. बैल कुत्तर मारे, तंतर पाळे. अरे माझ्याकडे फार मोठी लिस्ट आहे सारी आडनावांची, जवळजवळ हो 400-500 आडनावांची लिस्ट आहे माझ्याकडे. सारी सांगत बसू का? का नावं बदलली नाहीत आपली? का हा आपला कलंक आपण नष्ट केला नाही, माझा सवाल आहे. साधी गोष्ट आहे ना. बोबडे, ॲडव्होकेट बोबडे. व्यवसाय काय? ॲडव्होकेट. कोर्टामध्ये वादविवाद करायचा, तोंडाचा भरपूर वापर करायचा आणि आडनाव बोबडे. आहे काय या साऱ्या गोष्टी? म्हणून माझी तर विनंती आहे सर्वांना, प्रत्येकानं आपलं आडनाव सोडून द्यायचं. ते जातीचं नाव आहे. कुणी पाटील असला ना तरी तो जातीचं नाव आहे. त्यानं समजायला मोठं समजू नये की मी पाटील आहे म्हणून फार मोठा झालो म्हणून. जातीचंच नाव आहे. आणि रामटेके मेश्रामानंतर मी कायमच बोलत असतो, त्यांची क्षमा मागून अर्थातच. तुम्ही रामही सोडला नाही, काही सोडलं नाही, आणि कशाला बाबासाहेबांचं नाव घेता म्हणून? कशाला नाव घेता? बरं, तुमचं आडनाव लागलं, ब्राह्मणाला वाटतं का काय ग्रेट मनुष्य आहे म्हणून? नाही वाटत. म्हणून नामांतर केलंच पाहिजे प्रत्येकानं. जो नामांतर करत नाही तो बाबासाहेबांचा अनुयायी आहे असं मी समजत नाही. कलंक धारण करून बसलात आणि बुद्धानं सांगितलंय निष्कलंक व्हा. निष्कलंकाचा मार्ग पत्करला असताना कलंक घेऊन तुम्ही कसे पुढे जाऊ शकाल? म्हणून आजचा बाबासाहेबांचा समाज सुधारला नाही, प्रगती करू शकला नाही. का? तर तो कलंकामध्ये अडकून पडलेला आहे. एकही कलंक सोडायला तो तयार नाही. त्याला आपली परंपरा, त्याला घराणं, त्याला इतिहास असं काय काय त्याला वाटतं आणि त्याला तो चिकटून बसलेला आहे. बोलताना फक्त लोकांना लाजेकाजेचं सांगतो मी बौद्ध आहे म्हणून. ही आत्मप्रतारणा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा बाबासाहेबांनी हे लिहिलेलं छोटंसं प्रकरण बुद्धाचा परिचय करून देणारं आहे. बुद्ध म्हणजे काय हे याच्यामधून आपल्याला कळतं. म्हणून बुद्धाचा धम्म इतर कुठल्याही धर्मासारखा नाही. बुद्धानं कोणाला कोणत्याही अटी घातलेल्या नाहीत. बुद्धानं कोणालाही कोणतं प्रॉमिस दिलेलं नाही. बुद्धानं कोणाकडून काही मागितलेलं नाही. आणि बाकीचे सारे धर्म मागणारे आहेत. देवही मागणारा आहे. माझी पूजा कर, मला मान, मला अमुक अमुक दे. मागणारे आहेत. मागणाऱ्याला व्यवहारात काय म्हणतात? भिकारी. सर्व धर्माचे संस्थापक भिकारी आहेत. असं बाहेर काही बोलू नका. आणि या भाषणातून ते काढून टाका मोरे साहेब. ते काही इथे ठेवू नका. ही परिस्थिती आहे, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं आपण बुद्ध धम्माच्या मार्गाने जातोय. अहो भाग्य आहे. अद्वितीय प्रसंग आहे हा. अद्वितीय संधी आहे ती. तिचं जितकं सोनं करून घेता येईल तितकं सोनं केलं पाहिजे. आपल्या जीवनाचं सोनं होऊन जाईल त्याच्यामध्ये.
म्हणून बुद्धाला बुद्ध म्हणून ओळखलं पाहिजे. देवाच्या पंक्तीत बसवायचं नाही, इतर कुठल्याच्या पंक्तीमध्ये बसवायचं नाही. त्या साऱ्या पंक्ती खालच्या आहेत, बुद्ध त्यांच्यापेक्षा वरच्या आहेत. बुद्ध स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणतात. माझ्यासारखा कोणी नाही, ही बुद्धाची भाषा. वस्तुस्थिती आहे, बुद्धासारखं कोणी नाही. आणि याच्यामधून तेच सांगितलेलं आहे, देव बुद्धासारखा आहे का? नाही, देवापेक्षा बुद्ध पुढचे आहेत, देवापेक्षा श्रेष्ठ आहे. वंदनेमध्ये आम्ही कायम बोलतो, दररोज लोक वंदना म्हणतात कित्येक, सत्था देव मनुष्यानं, काही डोक्यात येत नाही. बुद्ध आम्हाला तसे श्रेष्ठ वाटतच नाहीत. तर ह्या पद्धतीनं बुद्धाचं ते अनोखेपण आहे, वेगळेपण आहे, सर्वश्रेष्ठत्व आहे, बुद्धाची जी असलियत आहे ती या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी मांडलेली आहे. आमच्या अनुवाद करणाऱ्या माणसांनी गडबड केली. त्यांनी इथं एनलायटन मॅन म्हणण्याच्याऐवजी बुद्ध म्हणण्याऐवजी, बुद्ध पुरुष म्हणण्याच्याऐवजी ज्ञानी पुरुष म्हटलेला आहे. किती मोठा घोटाळा आहे तो. ह्या एका चुकीमुळं ते सारं प्रकरण माणसाच्या डोक्यावरून जातं, त्याचं मर्म कळत नाही. म्हणून बुद्धाला बुद्धच म्हटलं पाहिजे, बुद्धाला भगवानच म्हटलं पाहिजे. हल्ली काही अर्धवट माणसं त्या भगवान शब्दाबद्दल सुद्धा टीका करत असतात. भगवान हा शब्द इतिहास काळामध्ये प्रथमतः बुद्धाला वापरला गेला. बुद्धाच्या काळापर्यंतच्या कुठल्याही संस्कृत ग्रंथामध्ये भगवान हा शब्द नाही, कोणत्याच संस्कृत ग्रंथामध्ये. आणि हिंदू त्यांच्या देवतांना भगवान म्हणत नव्हते, ते ईश्वर म्हणत होते, देवता म्हणत होते. दोन शब्द प्रामुख्याने ते मागणं म्हणत होते, ईश्वर आणि देवता. भगवान हा शब्द त्यांनी कधी वापरला नाही. बुद्धाच्या उदयानंतर मग अनेक हिंदूंनी ना अनेक बाकीच्या लोकांनी आपल्या देवाचं महत्त्व बुद्धासारखं वाढवावं म्हणून भगवान शब्द घेतला आणि तो आपल्या दैवतांना लागू केला, त्यांना भगवान म्हणायला लागले. भारतातल्या इतर धर्मांनी भगवान शब्दाची चोरी केलेली आहे आणि तो शब्द आपल्या ह्या टाकाऊ दैवतांना वापरून त्यांना बुद्धासारखं मोठं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही या भारताच्या इतिहासामधली फार मोठी खोटेपणाची बाब आहे. त्या खोटेपणाच्या वरती आपण गेलं पाहिजे. म्हणून अर्धवट लोकांनी आपल्याला कळत नसेल तर नको ते लिहू नये, नको ते प्रचार करू नये. अगोदर जाणण्याचा, समजण्याचा, नीट लक्षात घेण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःची खात्री पटल्यानंतर लोकांना सांगावं. तोपर्यंत सांगून ही महत्त्वाची गोष्ट आहे. पण इथे काय उथळ पाण्याला खळखळाट फार. त्यामुळे एवढंसं काय की मनुष्य आपला खुशाल काही बोलतो. एकाने लिहिलं होतं सोशल मीडियावरती, बाबासाहेबांचा एक बंगला आहे तिकडे तळेगावला. त्याचं पहिलंच वाक्य काय, बाबासाहेबांच्या बंगल्यावरती अतिक्रमण वाचून धक्का बसला. मला प्रश्न पडलायला हार्ट फेल तर नाही झाला, काही बोलायचं. आणि तो होता बाबासाहेबांचा बंगला, तो पुढे त्यांच्या मुलानं विकला, तो दुसऱ्याच्या ताब्यात गेला. नंतर मग थोडीशी माहिती मिळवली, तो बंगला परत मिळवला. म्हणजे काही बाबासाहेबांच्या बंगल्यावरती अतिक्रमण झालं का? इकडून तिकडून काहीतरी ऐकायचं ना आपलं बोलत राहायचं आणि लोकांना भावनिक बनवायचं, हे धंदे फार चालतात. हा खोटेपणा आहे. तशा खोटेपणाच्या आहारी जाऊ नये आणि कोणी खोटेपणाचा प्रचार करू नये. अशा खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तेवढं बोलायला आपल्याजवळ वेळ नाही. परंतु आपलं अज्ञान आपण प्रगट करतो. नाही तिथे आपण किती महान आहोत, किती काळजी आहे बाबासाहेबांची, किती भक्त आहे मी त्याचा, मला धक्का बसला, हे असं सोंग करत असतो. तर ही सोंगढोंगसुद्धा आपण थोडीशी टाळली पाहिजेत आणि नीट जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्ध पुरुषाच्या मार्गाने जायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासारखं तथागतच व्हावं लागतं. त्यांनी जे सांगितलं तेच करावं लागतं, दुसरा उपाय नाही. म्हणून बुद्धाच्या मार्गानं जाणं म्हणजे तथागत बनणं आहे.
आणि तथागत बनण्याचा जो प्रयत्न करत नाही तो बौद्ध नाही. साधी गोष्ट आहे. आज 60 वर्षांच्या काळामध्ये हा बौद्ध समाज धम्माच्या आचरणाच्या दृष्टीनं साधं अष्टशील घेऊन एक दिवस उपोषित करत नाही. आठवड्यातून एकदा तरी उपोषित करा, ही प्राचीन परंपरा आहे. आणि त्या प्राचीन परंपरेचं विकृतीकरण झालं, ब्राह्मणीकरण झालं आणि हिंदू धर्मामध्ये उपास तापास आले. त्यांनी त्या उपवासाचा चोळामोळा केला आणि विकृत करून लोकांना त्याचं गुलाम बनवलं. उपाशी राहा, बाकी काही करू नका. पण प्राचीन काळात भारत बौद्धमय होता तेव्हा लोक उपोषित करत होते. दर आठवड्याला उपोषित करणं ही बौद्ध परंपरा आहे, बौद्ध संस्कृती आहे, हा बौद्ध जीवन मार्ग आहे. आजपर्यंत भारतातल्या बौद्धांना कळलं नाही ते. आजपर्यंत केलं तर वर्षवासात करू, परंतु प्रत्येक आठवड्याला प्रत्येक बौद्धानं उपोषित केलं पाहिजे, हा बौद्ध संस्कार आहे. बुद्धासारखं बनण्याचा तो प्रयत्न आहे. बुद्धाच्या शिकवणीची अंमलबजावणी करण्याचा तो मार्ग आहे. हे आपण करत नसू तर आपण कसे स्वतःला बौद्ध म्हणतो हे मला समजत नाही. काही लक्षात आलं आपलं? म्हणून तथागताच्या मार्गाने जाताना आपल्याला तथागतासारखंच जगावं लागतं. तेच करावं लागतं. वेगळं काही करून आपल्याला बौद्ध बनता येत नाही. म्हणून आजचा काळ असा आलेला आहे की आहे त्या लोकांना सुद्धा बौद्ध बनवण्याची वेळ आलेली आहे. धम्माची बांधिलकी पत्करा, प्रामाणिकपणे धम्म स्वीकारा, त्या मार्गाने मला जगायचं असा निश्चय करा. ती बांधिलकी पत्करणे, तो निश्चय करणं म्हणजे धम्मदीक्षा घेणं आहे. म्हणून आम्ही धम्मदीक्षेवरती जोर देतोय. ती साधी गोष्ट नाही. त्याशिवाय भारत बौद्धमय होणार नाही आणि बुद्ध धर्माची शिकवण जी ती माणसाला नेमकी कळणार नाही. नामांतर केलंच पाहिजे. जुना जातीचा धब्बा कलंक मिटवून टाकलाच पाहिजे. आम्हाला स्वाभिमानानं जगलं पाहिजे. तो स्वाभिमान बाबासाहेबांनी शिकवलेला आहे. ते स्वातंत्र्य बुद्धानं दिलेलं आहे. ती निष्कलंकता बुद्धानं शिकवलेली आहे. त्या मार्गानं जायचं असेल तर सारे सामाजिक धब्बे, गंदगी आम्ही टाकून दिली पाहिजे. नाही करत आम्ही ते. मी काय म्हणतो लक्षात येतं? आणि बुद्धाच्या मैत्रीचंच अनुसरण केलं पाहिजे. सर्व मनुष्य मात्र समान आहेत, त्याच्यामध्ये दुजाभाव येता कामा नये. बाबासाहेबांनी 22 पत्तेमध्ये दिलेली एक प्रतिज्ञा आहे की मी समता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करील. पण वस्तीमध्ये बौद्धांचा आपापसात पटत नाही. गटबाजी आहे, संस्था आहे, विरोध आहे. लोक म्हणतात मतभेद. अरे मतभेद कुसले, वैर आहे. मतभेद म्हणून स्वतःची फसगत करू नका, दुसऱ्याला फसवू नका. तुमच्या मनात वैर भाव आहे, तुमच्यामध्ये द्वेष आहे, तुमच्यामध्ये दुरावा आहे. मनुष्य म्हणून माणसाजवळ येण्याची तुमची नियत नाही आणि म्हणून तुम्ही त्याला मतभेद म्हणून बाजूला सारता. जबाबदारी घेतली पाहिजे. बौद्ध म्हणून आमचा समाज एकसंघ झाला पाहिजे. प्रत्येक बौद्ध हा माझा मनुष्य आहे, माझ्यासारखा आहे, ही भावना प्रत्येक सगळीकडे रुजली पाहिजे. हे महत्त्वाचं काम आहे. आणि या कार्याला भारत बौद्धमय करणं हे मोठं ध्येय बाबासाहेबांनी ठरवलेलं होतं. ते या मार्गाने घेण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. एक छोटंसं प्रकरण, परंतु ते नुसतं वाचून कळत नाही, त्याचा हा अर्थ समजावून सांगितल्याशिवाय ते लक्षात येत नाही. तर मला वाटतं आज आपल्या काही ना काही गोष्टी लक्षात आल्या असतील. यातल्या काही गोष्टी मी सांगणार होतो, परंतु तेवढा वेळ नसल्यामुळं पुढे दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण ते कुठेतरी कव्हर करू आणि बाबासाहेबांची ती भूमिका आपण प्रामुख्यानं पुढे मांडतो. तर मला वाटतं आपण तो इथेच थांबूया आणि पुढच्या वेळेस आपण प्रत्यक्ष बुद्धाच्या मार्गानं जायचं कसं आणि का जायचं याचा अभ्यास सुरू करणार आहोत. बाबासाहेबांनी तेही शिकून ठेवलेलं आहे. म्हणून जी माणसं म्हणतात बाबासाहेबांनी काय नुसती दीक्षा दिली, आचरण कुठे शिकवलं, किती मूर्ख माणसं आहेत ते लक्षात घ्या.
हा ग्रंथ बाबासाहेबांनी आचरण शिकवण्यासाठी लिहिलेला आहे. पण आम्ही कधी वाचलं नाही, की मी लक्षात घेतलं नाही, तसं करून पाहण्याचा प्रयत्न केला नाही. आपली चूक आपण दुरुस्त करणं हे आज तरी आवश्यक आहे. त्याशिवाय आपलं स्वतःलाही भविष्य नाही हे लक्षात घेऊन आपण ही सारी शिकवण लक्षात घ्यावी आणि तसा करण्याचा जगण्याचा निश्चय करावा एवढीच अपेक्षा.